आज आपण जुन्या ब्लाऊजवरून टेपनी मोजायचं कसं ते पाहणार आहोत आणि परफेक्ट अशी फिटिंग करणार आहोत। स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्हाला। परफेक्ट असं हे सगळे माप आहेत आणि हे माप ती 4च माप आहेत। त्या 4च मापावर आपली परफेक्ट अशी फिटिंग होऊ शकते आणि डोळे झाकून तुम्ही ही फिटिंग शिका आणि करा। अजिबात कमी जास्त होत नाही। तर आपण कंबर मोजलेला आहे, कंबर आलेला आहे 32 इंच। तर आपण हे वहीवर लिहून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचे जर 4-5 ब्लाउज असतील तर तुम्हाला हे फिटिंग खूप महत्त्वाची ठरते आणि सोप्यात सोपे 4 माप आहेत। तुम्ही म्हणजे एका याचं मोजलं की तुम्हाला 4 ब्लाउज नंतरचे 4 ब्लाउज सहज ब्लाउज न घेता माप सगळे तुम्ही करू शकता। तर अशी ही आजची खूप सोपी नवीन असेल तरी तुम्हाला शिकता येतं। आता आपण छातीचं माप घेतलेलं आहे। आता आपण मोंढा मोजायचा आहे। पाहू शकता मोंढा आपला 8.5 आलेला आहे तेवढाच ठेवायचा आहे, कमी जास्त करायचं नाही। जिथून आपली फिटिंग आलेली आहे तिथूनच करायचं आहे आणि छाती आपली 40 आलेली आहे। तर असे हे माप आहेत आणि दंडघेर मोजायचा। आता ह्या ब्लाउजचा दंडघेर 5 आहे, तर आपण लिहून ठेवायचं आहे 5 म्हणून। आणि हे 4 मापच तुम्हाला फिटिंगला कामी येते, फक्त 4 माप। आता आपण हे वही ब्लाउज ठेवून द्यायचं आहे आणि आपलं ब्लाउज आपण तयार केलेलं ब्लाउज हे पाहू शकता। आपण सगळं तयार केले, फक्त आता आपलं फिटिंगचं बाकी आहे। तर तुम्हाला मी परफेक्ट अशी फिटिंग दाखवणार आहे। आता आपण हे पाठीचं सेंटर काढून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याचा मध्य काढून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। आणि जी आपली कंबर आलेली आहे त्या कमरेचा आपण चौथा भाग टाकायचा आहे। किती? चौथा। तर आपली कंबर आलेली आहे 32 इंच, आपण टाकलेला आहे 8 इंच। आता ते आपले एक्स्ट्रा आहे ती आपण पट्टी सोडायची आणि हे पाहू शकता आपण ही एकावर एक ठेवून व्यवस्थित असं हे टीप मारून घ्यायची। ही कवर शिलाई आहे, आपण नंतर उलट करून शिवणार आहोत आणि हे एक्स्ट्राच असेल तर ते कट करून टाकायचं आहे। आता या साईडने सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे, पण हे बरोबर ठेवायचं आहे कारण हे एक्स्ट्रा वाढीव नाही आहे। अशी ही डोळे झाकून करता येणारी, नवीन असाल तरीही तुम्हाला समजणारी परफेक्ट अशी ही फिटिंग आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की फिटिंग कशी करायची। खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे, कमीत कमी म्हणजे एफर्ट्स टाकून तुम्ही करू शकता। तर आपण पाहू शकता एकावर एक ठेवलेला आहे। शोल्डरला शोल्डर लावून घेतलं, मोंड्याला मोंढा लावून घेतला, खालचं बरोबर करून घेतलं। आता आपण मोजायचं आहे मोंढा किती आलेला आहे ते। तर आपण आता मोंढा मोजून घ्यायचा आहे आणि 8.5 ज्या जुन्या ब्लाउजचा आलेला आहे तेवढाच आपण मोजून घेऊन त्याला कट द्यायचा आहे। आणि आता आपण याला टेपनी मोजायचं आहे की आपलं 40 इंच ब्लाउजची छाती आणायची आहे आपल्याला। तर आपण हे परफेक्ट असं हे खूप सोपी पद्धत आहे, पाहू शकता। हे हा कट सोडायचा आणि टेप जिथं पकडलेला आहे तो तिथं लावायचा, परत ह्या कटला पकडायचं, तो कट सोडायचा, पुढच्या कटला पकडायचं। तर आपली 1 इंच छाती वाढलेली आहे। तर आपण काय करायचं आहे, आता आपल्याला मोंढा कट करून घ्यायचा आहे। तुमची जर छाती वाढत असेल तर थोडासा मोंढा कट केला की छाती ऑटोमॅटिक कमी होते। तर ही खूप सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट, एकदम परफेक्ट। बुटीकमध्ये ह्याच प्रकारे फिटिंग करतात। मोठे मोठे जे टेलर आहेत ते याच प्रकारे फिटिंग करतात, म्हणूनच त्यांचे ब्लाऊज वगैरे छान असतात। तर तुम्ही सुद्धा ही फिटिंग शिका आणि परफेक्ट तुमचे सुद्धा ब्लाऊज तुम्ही शिवू शकता, फिटिंग करू शकता, तुमचं गिऱ्हाईक वाढवू शकता। तर अशी ही आपली परफेक्ट फिटिंग आहे, पाहू शकता। 40ला 40 आपल्याला आलेला आहे। आता आपण जोडून घ्यायचे आहे बाही, खड्ड्याला खड्डा, सेंटर बरोबर, शोल्डरला शोल्डर आपण हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि एकदम परफेक्ट अशी ही आपली फिटिंग आहे। खूप सोपी आहे, पाहिलं ना तुम्ही। आपल्याला या फिटिंगमध्ये फक्त 4 माप लागतात। कोणते कोणते? कमरेचं माप, छातीचं माप, मोंढा आणि दंडघेर, बास, बाकी काहीही लागत नाही। हे 4 माप तुम्हाला जमले की तुमचं ब्लाऊज परफेक्ट असं जमलं म्हणून समजा। तर अशीच फिटिंग तुम्ही शिका आणि तुमच्या कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला फिटिंग करायची आहे। एकाच मापाचे जर 4-5 ब्लाऊज असले
तर म्हणजे तुमचा वेळ वाया न जाता पटापट ब्लाऊज तयार होतात। तर नक्कीच ही फिटिंग सोपी आहे, शिवायला सोपी आहे, बनवायला सोपी आहे। आणि आता आपण ह्या साईडनी जोडून घेणार आहोत दुसरी बाही। अतिशय सोपी फिटिंग। आणि नवीन शिकणाऱ्याला तर नवीन नवीन आयडिया लागतात आणि आपण सुद्धा नवीन नवीन, आता मी ब्लाऊजवरून फिटिंग करते, पण तुम्हाला आपल्याला नवीन नवीन दाखवायचं असतं, नवीन नवीन शिकायचं असतं। त्यासाठी तुम्हाला जेवढं नवीन शिकता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। मला जे येतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। सोप्यात सोपं, मी जेवढं सोपं असेल तेवढं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते। आणि मी सुद्धा ह्यामध्ये आता हे गिऱ्हाईकाचंच ब्लाऊज आहे आणि त्यावरच मी तुम्हाला शिकवत आहे। मी दुसऱ्या ब्लाऊजवर शिकवत नाही, जे गिऱ्हाईकाचं ब्लाऊज आहे त्यावरच मी शिकवते। तर अतिशय सोपी ही पद्धत आहे फिटिंगची, टेप लावून करण्याची फिटिंग आहे। आता ब्लाऊज हे उलटं सुलटं करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला पाहू शकता एक कवर शिलाई द्यायची आहे आपल्याला, व्यवस्थित एकावर एक घ्यायचं असे। आता बघा ना, आपलं एक बाही कमी एक बाही जास्त झालेली आहे, तर आपण जी कमी आहे ते आपण थोडंसं टिप मारून घ्यायची, म्हणजे दोन्ही सारख्या करून घ्यायच्या, म्हणजे तुमचं एक छोटं एक मोठं अजिबात होणार नाही। तर अशी ही परफेक्ट अशी फिटिंग, आजची फिटिंग खूप सोपी कमी वेळेमध्ये होणारी फिटिंग आहे। आता पाहू शकता अतिशय सोपी ही पद्धत। आता आपण कमरेचं माप टाकून घेतलेलं आहे, आता ही आपण टिप मारून घ्यायची। आता दंडघेर मोजून घ्यायचा आहे, ब्लाऊजचा दंडघेर मोजून घ्यायचा आणि पुन्हा एक आपल्याला ही अशी रेष ओढून घ्यायची। बस झाली फिटिंग। तर इतकी सोपी फिटिंग, डोळे झाकून करता येणाऱ्यासारखी फिटिंग आहे। तर नक्की तुम्ही शिकायचे आहे आणि ब्लाऊज, सुंदर असे ब्लाऊज तुमचे फिटिंगचे शिकायचे आहेत, गिऱ्हाईक तुमचं वाढणार आहे। नक्कीच ट्राय करा। तर अशी ही आपली सोप्यात सोपी फिटिंग आहे, सरळ एकदम, दोन्ही बाही सरळ एकदम मुंढ्यावर मुंढा येणार आहे। आता आपण कंबर मोजून घ्यायचं आहे, या प्रकारे कंबर मोजायची पुन्हा, कारण आपण त्या फिटिंगवर मारलेलं आहे। बरोबर आपलं 1 इंच ढिलं झालेलं आहे, तर दोन्ही साईडनी आपण थोडं थोडं करत आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर अशी होती आजची आपली फिटिंग। नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होणार आहे। सोप्यात सोपं कसं बनवायचं ते तुम्हाला शिकवत आहे, तर तुम्ही नक्की एन्जॉय करा, ट्राय करा। परत एकदा मोजायचं आहे आपल्याला, आपली कंबर 32 राईट, आपली कंबर 32 आलेली आहे। तर अशीच फिटिंग शिका आणि खूप सारे ब्लाऊज शिवा। आणि नेहमी 2 शिलाई 3 शिलाया मारायच्या ब्लाऊजला, म्हणजे गिऱ्हाईकाला जरी कमी जास्त झालं तर ते काढून घेऊ शकतात। तर पाहू शकता आता आपण छाती मोजायची, तर आलेली आहे आपली परफेक्ट 40 साईज आपली तयार झालेला आहे ब्लाऊज। तर पाहू शकता एकावर एक मुंढा, करेक्ट असा मुंढा आपला आलेला आहे। आणि अशीच फिटिंग तुम्हाला शिकायची आहे, बुटीक सारखी। बुटीकमध्ये याच प्रकारे फिटिंग करतात ब्लाऊजची। तर आजची फिटिंग कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगायचं। आणि याची होती कमेंट्स, त्या कमेंट्स आपण त्यांची पूर्ण केलेले आहे। आणि तुम्ही पण अशाच कमेंट्स करत राहा, आणि तुम्हाला काही तुमचे प्रश्न असतील तर विचारत राहा, कमेंट्स करत राहा। तुमच्या ब्लाऊजबद्दल तुमची जर कटिंग तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट्स करून तुमचे माप सांगा, त्यावर तुम्हाला कटिंग करून दाखवेल। नक्की नक्की कमेंट्स करा। तर आज होता असा फिटिंगचा व्हिडिओ, तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन आयडिया, नवीन नवीन शिकायला मिळेल। पाहू शकता असंही आपलं आजचं ब्लाऊज तयार झालेलं आहे। आणि हे पेपर न कट करता आपण कटोरी शिवलेली आहे।